गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, हातपायांचे दुखणे या सगळ्या वेदनांनी तुम्ही त्रस्त आहात का? वर्षानुवर्ष चालत आलेल्या या दुखण्यामुळे आयुष्य जणू यातनादायक झाले आहे का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक साधी, छोटी पण अत्यंत प्रभावी देशी गोष्ट जी लावल्यावर डोक्यापासून ते पायापर्यंतचे सगळे दुखणे मुळापासून नाहीसे होतात. केवळ 10 रुपयांच्या आसपास मिळणारी ही गोष्ट तुमच्या शरीरात चमत्कारिक बदल घडवू शकते. ज्यांना सकाळी उठल्यावर गुडघे कडकडतात, सांधे आखडतात, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे देवाचं वरदानच आहे. समस्या: तुमचं वय 40च्या पुढे असेल आणि शरीरामध्ये कमजोरी, अशक्तपणा, रक्त कमीचा प्रॉब्लेम, वाढलेली बीपी, शुगर, सतत थकवा येणे, चक्कर येणे, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, थोडा जरी चाललं की पाय दुखणे किंवा पायात गोळे येणे असे त्रास असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कधी असं होतं का की काही पावलं चालल्यावर पायांमध्ये जडपणा जाणवतो, मांड्यांमध्ये ओढल्यासारखं वाटतं किंवा मुंग्या येतात? यावर आज मी तुम्हाला स्वतः डॉक्टर स्वागत तोडकरांनी सांगितलेला एक अत्यंत प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे. आयुर्वेदिक उपाय आणि सुपरफूड्स. मूठभर ताकदवान वस्तू. दररोज सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी एक विशिष्ट वस्तू मूठभर खाल्ल्यास तुमच्या शरीरात प्रचंड ताकद येईल. ही वस्तू खाल्ली तर तुम्हाला काजू, बदाम, मटण, अंडी अशा महागड्या वस्तू खाण्याची गरज पडणार नाही. कारण यात अंड्यापेक्षा 10 पटीने आणि मटण मच्छीपेक्षा 20 पटीने जास्त ताकद आहे. हळद आणि दूध. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात थोडीशी हळद मिसळून पिणे हा एक अत्यंत साधा पण परिणामकारक उपाय आहे. दूध शरीराला कॅल्शियम आणि प्रोटीन देते, तर हळदीमधील कर्क्युमिन शरीरातील सूज, वेदना आणि जळजळ कमी करते. झोपण्याच्या अर्धा तास आधी हे दूध प्यायल्यास सांधेदुखी कमी होते आणि शांत झोप लागते. लवंग आणि आल्याचा चहा. सकाळी लवंग आणि आल्यापासून बनवलेला गरमागरम चहा शरीरातील रक्ताभिसरण सुधारतो. 2 लवंग आणि अर्धा इंच आलं 2 कप पाण्यात उकळा आणि पाणी 1 कप राहिले की ते गाळून घ्या. त्यात कोमट असताना 1 चमचा मध, मधुमेह नसल्यास, मिसळा. हा चहा शरीरातील थकवा कमी करतो आणि नैसर्गिक ऊर्जा देतो. भिजवलेले मेथी दाणे. रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घाला. सकाळी उठल्यावर तेच पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे आणि भिजवलेले मेथी दाणे हळूहळू चावून खावेत. यामुळे सांध्यांची लवचिकता वाढते, पायातील वेदना कमी होतात आणि हाडे मजबूत होतात. फुटाणे आणि शेंगदाणे. शरीराला दररोज पुरेसे प्रोटीन मिळणे आवश्यक आहे. सकाळी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी मूठभर फुटाणे आणि थोडेसे शेंगदाणे खाल्ले तर शरीराला उत्तम पोषण मिळते. ज्यांना रात्री झोपताना पायांमध्ये गोळे येतात किंवा मुंग्या येतात त्यांच्यासाठी हे कॉम्बिनेशन जणू घरगुती औषधच आहे. अक्रोड आणि मनुके. रात्री झोपण्यापूर्वी 2 अक्रोड आणि 10 ते 15 मनुके वेगवेगळ्या वाट्यांमध्ये भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर भिजलेले अक्रोड आणि मनुके नीट चावून खा आणि नंतर ते मनुक्याचं पाणी प्या. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, नसांना पोषण मिळते आणि पायांमधील ताकद परत येते. जीवनशैलीतील बदल. बेकरीचे पदार्थ, बिस्किट, खारी, पेस्ट्री, ब्रेड आणि जंक फूड टाळा, कारण यामुळे शरीरात सूज आणि थकवा वाढतो. दिवसभरात किमान 15 ते 20 मिनिटे चालण्याचा किंवा शतपावली करण्याचा व्यायाम करा. पाणी पिताना उभं राहून पिण्याऐवजी खाली बसून हळूहळू पाणी प्या. दिवसाला 2 ते 2.5 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. वय वाढणं हा नैसर्गिक प्रवास आहे आणि तो आपण थांबवू शकत नाही. पण अशक्तपणा आणि कमजोरी आपण नक्की टाळू शकतो. योग्य आहार आणि थोडी हालचाल करून शरीर सर्वोत्तम स्थितीत येऊ शकते. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. निरोगी रहा, स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.